बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की गेल्या अनेक तासांपासून खरं तर याच गोष्टीची आणि आता आपण बघतोय की सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेल्या बघायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेल्या बघायला मिळत आहेत। आज गटनेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की सुनेत्रा पवार या ठिकाणी सध्या दाखल झालेल्या बघायला मिळत आहे। सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या आणि आता या ठिकाणी विधान भवनाच्या आवारात या ठिकाणी सुनेत्रा पवार दाखल झालेला बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी काही वेळेमध्ये खरं तर या निवड प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल। गटनेता म्हणून त्यांची निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की एक गटनेता आणि प्रमुख पद जे आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे सुनेत्रा पवार यांना दिलं जाणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी आता ही बैठक काही वेळेमध्ये सुरू होईल। सुनेत्रा पवार या आता या ठिकाणी दाखल झालेल्या बघायला मिळत आहे। सोबतच एक महत्वाचे आमदार देखील त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या सोबत दाखल झालेले बघायला मिळतात। सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जो आहे तो सर्वच आमदारांनी आणि मंत्र्यांनी बिनविरोध पद्धतीनं दिलेला बघायला मिळाला आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे आहे ते हे आमदार देखील दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतोय की अतिशय महत्वाचा दिवस आहे आज। सुनेत्रा पवार यांच्यासाठी महत्वाचा दिवस आहे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण एक मोठा गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। बिनविरोध अशी ही निवड केली जाणार आहे। सोबतच या निवड प्रक्रियेसोबतच उपमुख्यमंत्री पदही राष्ट्रवादी काँग्रेसकडे टिकून राहणार आहे कारण सुनेत्रा पवार यांची निवड या ठिकाणी झालेली बघायला मिळते। आपण बघतोय की या ठिकाणी विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार दाखल झालेल्या आहेत। अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बैठक जी आहे ती आता सुरू होणार आहे। या बैठकीसाठी आधीच मंत्री आणि नेते या ठिकाणी पोहोचलेले बघायला मिळाले आणि आता सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी दाखल झाल्या असल्यामुळे आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। अवघ्या